क्लिप क्रमांक 29. श्रोते हो, नमस्कार. कालपासून आपण माधवनाथ महाराजांच्या चरित्रातील लीला प्रसंग ऐकत आहोत. आज त्यापुढचे काही लीला प्रसंग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. अब्दुल अझीज फौजदार 32 शिराळे. 32 शिराळे येथे श्रीनाथांचा मुक्काम असताना तेथील फौजदार अब्दुल अझीज यांची योगायोगाने भेट झाली आणि तो म्हणाला, माझा इस्लाम धर्मावर पूर्ण विश्वास आहे. नोकरी सांभाळून उरलेल्या थोड्या वेळात मला पाळता येणारा असा काही आमच्या धर्मातील कर्ममार्ग मला समजावून सांगा. श्रीनाथ महाराजांनी आनंदाने बरे आहे असे सांगितले. फौजदाराने त्या दिवशी पिवळे फडके आणून केशरी चंदनाचे त्यावर पंजे ठोकण्याची नाथप्रभूस विनंती केली. नाथांची सुरुवातीला तशी इच्छा नव्हती, परंतु त्याचा दृढभाव पाहून पंजे ठोकले. त्या फडक्याची मुसलमानी धर्माप्रमाणे व माळेची पूजा केली. महाराजांनी नंतर कुराणातील 15व्या सैफीचा नमाज करण्यास सांगितला आणि त्याच्याकडून तो करवून घेतला. फौजदारांनी हिंदू गुरु केला अशी बातमी लागलीच काजी साहेबांकडे पोचली आणि त्यांनी जातीची पंचायत भरवली आणि फौजदाराला हजर राहण्यास बजावले. त्याने नम्रपणाने घडलेली सर्व हकीकत सांगितली. काजी साहेब, मी नाथ महाराजांकडे गेलो तरी आपला धर्म सोडून कोणताही उपदेश घेतला नाही. त्यांनी गळ्यात तुळशीमाळ घालायला सांगितली नाही की पंढरीच्या विठोबाचे भजन करायला सांगितले नाही. त्यांना मीच प्रसाद द्या म्हणून विनंती केली. त्यावरून त्यांनी एक नमाज पडायला मला सांगितला आणि तो त्यांनी म्हणूनही दाखवला. जात पंचायतीत ह्या बोलण्याचा काही उपयोग झाला नाही. घोर गुन्हा केल्यासारखे बरेच जण काठ्या घेऊन श्रीनाथ प्रभूंना मारण्याकरता धावले. परंतु एक नवीनच अद्भुत गोष्ट घडली. जवळ जातात नाथ अदृश्य होऊन एक फकीर कलमा म्हणत आहेत असे दृश्य दिसले. ते पाहून सर्वजण सावध झाले. आप हमारे ही पीरो मुर्शिद है, ये हम न जानते हुए आपको तकलीफ देने वास्ते आए. मेहरबानी से हमारा कसूर माफ करना, असे खुद्द काजी साहेबच म्हणाले आणि आपल्या धर्माप्रमाणे वंदन करून आल्या पावली परत गेले. त्यानंतरही मंडळी महाराजांच्या दर्शनाला येत असत. यानंतरचा पुढचा लीला प्रसंग डॉक्टर शंकरराव गर्दे, पुणे. जपाचं सामर्थ्य काय असतं ते पाहण्यासाठी शंकररावांनी सुमारे 6 महिने निष्ठेने जप केला. त्यानंतर एके दिवशी रात्री त्यांना दृष्टांत झाला. त्यात श्रीनाथांची स्वारी त्यांच्या घरी आली. डॉक्टर शंकररावांनी पाद्यपूजा करून निरांजन ओवाळले. तेव्हा नाथांनी विचारले, बेटा, तुला काय पाहिजे? द्रव्य, कीर्ती का ज्ञान ते सांग. त्यावर विचार करून शंकररावांनी ज्ञान देण्याची प्रार्थना केली. मग श्रीनाथांनी ज्ञानप्राप्तीसाठी एक मोठा जप सांगितला. जप मोठा असल्याने तो शंकररावांकडून म्हणवून घेतला, म्हणजे घोकवून घेतला. घोकता घोकता शंकरराव त्या आवाजाने जागे झाले. त्यावेळी रात्रीचे 2 वाजले होते. म्हणून परत झोपी गेले आणि सकाळी उठल्यावर रात्रीच्या स्वप्नांची उजळणी केली. सर्व गोष्टी आठवल्या, पण श्रीनाथांनी दिलेला जप मात्र काही आठवेना. आपले नशीबच असे म्हणून दोष देत स्वस्थ राहिले. पुढे थोडे दिवसातच श्रीनाथांच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. त्यांनी जर दृष्टांतविषयी विषय काढला तर बोलायचे, नाही तर ते नेहमीसारखंच स्वप्न आहे असे समजून गप्प बसायचे होते, असे शंकररावांनी ठरवले. सकाळची वेळ आणि बरीच गर्दीही होती व शंकररावांना दवाखान्यात जायची घाई पण होती. तरी साधारण अर्धा तास वाट पाहून त्यांनी बघितले आणि श्रीनाथ काही ओळख देत नाहीत असे वाटून डॉक्टर निरोप घेऊन जायला निघाले. इतक्यात श्रीनाथांनी दृष्टांचाच विषय काढून सर्व हकीकत तंतोतंत सांगितली आणि मंत्रातले पहिले अक्षर सांगितल्याबरोबर सर्व मंत्र आपोआपच लक्षात येईल असेही म्हणाले आणि खरोखरच तसे झाले. आता यानंतर श्री रामबाई मोरटक्का हा लीला प्रसंग आपण ऐकणार आहोत आणि मग हे नाथ महाराजांचं चरित्र आणि लीला प्रसंग संपतील. श्री रामबाई मोरटक्का. 2 साक्षात्कारी संतांची ज्यावेळी भेट होते त्यावेळी तो दिव्य क्षण अनुभवण्याचा खऱ्या भाग्यवंतांना लाभ होतो. जेव्हा श्री माधवनाथ महाराज आणि श्री रामबाई यांनी
यांची मोरटक्क्याला भेट झाली त्यावेळी अशीच घटना घडली. सर्व भाग्यवंत त्या प्रेमात न्हाऊन निघाले. श्रीरामबाई या मूळ बऱ्हाणपूरच्या नानवटे घराण्यातल्या व त्यांचे मूळचे नाव रेवाबाई. 9व्या वर्षी विवाह झाल्यावर 1 वर्षात वैधव्य आले. मानपूरच्या सखाराम बुवांकडून अनुग्रह प्राप्त झाल्यावर जवळजवळ 60 वर्षे अखंड रामनामाचे नामस्मरण करीत असल्यामुळे त्यांचे नाव बदलून रामबाई झाले. अखंड नामस्मरणाने त्यांचे जीवन बदलून गेले. अजपाजप होऊ लागला आणि पुढे बऱ्हाणपुरात बागेत बसलेवेळी अखंड 8 तास त्या समाधी अवस्थेत गेल्या होत्या. त्यांनी पुढे नर्मदा प्रदक्षिणाही केली आणि कायमचे मोरटक्क्याच्या राम मंदिराजवळ वास्तव्य करू लागल्या. 1923 साली श्रीनाथ महाराज आपल्या शिष्यांबरोबर ओंकारेश्वरला गेले होते. तेव्हा रामबाईकडून भेटीचे निमंत्रण श्रीनाथांना आले. बाई मंदिरात सारख्या माझा राम आला, माझा राम आला असे म्हणत होत्या आणि श्रीनाथ त्याला प्रत्युत्तरच की काय असे जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद असे सारखे म्हणत होते. श्रीनाथ मंदिराजवळ आल्याबरोबर बाई सामोऱ्या झाल्या. उभयतांची हृदय अशी भेट झाली आणि दोघांच्याही नेत्रातून प्रेमपूर्ण अश्रू वाहू लागले. 2 महानद्यांच्या संगमामुळे जो अफाटपणा उत्पन्न होतो तद्वत हा रस तेथे न मावता त्याचे लोटच्या लोट सर्वत्र पसरले आणि सर्व भक्तगण त्या आनंदात ओले चिंब भिजून गेले. बाईंनी श्रीनाथांना आसनावर बसवून प्रेमाने आरती केली. थोडे दूध घेण्याचा आग्रह केल्यावर एकमेकांच्या हातावर थोडे थोडे दूध देऊन दोघांनीही प्राशन केले. त्या शांततेत एक कल्पनातीत रस भरून राहिला होता हे सर्वांना जाणवत होते. श्रीनाथांची वृत्ती काही वेगळीच झाली आणि करुण रसामध्ये रघुवीर तुम्हारे दर्शन बिना अखिया प्यासी हे पद जेव्हा ते गायले तेव्हा तर तो भेटीचा कळसच ठरला. संत समागमाचा महिमा अवर्णनीय आहे याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. बाई पूर्ण ब्रह्मस्वरूप आहेत. रोमरंध्रातून सतत रामनाम चालू आहे असे नाथ म्हणाले. रामबाई म्हणाल्या, नाथ महाराज पूर्णपणे ब्रह्म असल्यामुळे महाराजांना मीच काय सर्व चराचरच ब्रह्ममय दिसते. भक्तांना म्हणाल्या, तुम्ही तसे बना म्हणजे सर्वत्र रामच भरून राहिलेला दिसेल. त्यावर श्रीनाथ महाराज म्हणाले, जे इकडे आहे तेच तिकडे आहे, जे तिकडे आहे तेच इकडे आहे. या भारावलेल्या अवस्थेतच भेटीची समाप्ती झाली. या ठिकाणी माधवनाथ महाराज हे 8वे प्रकरण पूर्ण होत आहे. उद्याच्या क्लिपमध्ये आपण पुढचे एक नवीन प्रकरण ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.